आज बनवूया गणपती बाप्पाला आवडणारे खुसखुशीत तळणीचे मोदक। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप रवा आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालून मिक्स करते आहे। तेलाचं मोहन घातल्यामुळे मोदक खुसखुशीत होतील, त्यामुळे हे पीठ छान चोळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर पाण्याने भिजवून घ्यायचं। तर हा गोळा थोडासा घट्टसर ठेवायचा आणि झाकून ठेवून याला 10-15 मिनिटं किंवा अर्धा तास ठेवायचं। आता सारण बनवून घेऊया। त्यासाठी 1 वाटी ओल्या नारळाचा चव घेतला, 1 वाटी पिठी साखर, अर्धी वाटी रवा घेतला आणि आता आधी आपण कढईमध्ये थोडंसं तूप गरम करायचं 2-4 चमचे आणि रवा ऍड करून मस्त खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा। नंतर याच्यामध्ये 1 वाटी ओल्या नारळाचा चव घालायचा आणि व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। तर इथं बघा आपलं सारण एकदम मोकळं झालं आहे। आता याच्यामध्ये आपण घालूया वेलची पूड आणि सोबतच दुधात भिजत घातलेलं केशर घालून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया। तर इथं बघा आपल्या सारणाला किती छान कलर आलाय। आता आपण ऍड करूया 1 वाटी पिठी साखर आणि परत व्यवस्थित मिक्स करून साखर मिक्स होईपर्यंत परतत राहू। साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे थोडासा पिस्ता ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल। इथं रेडी आहे आपलं सारण। आता आपण मोदक बनवायला घेऊया। त्यासाठी एक छोटीशी छान पुरी बनवून घेते आहे आणि त्याच्यामध्ये सारण भरून आपला मोदक रेडी करते आहे। तर इथं बघा मी मोदक कसा तयार करते आहे। अशा पाकळ्या जवळ घेऊन आपला मोदक रेडी करायचा आहे। पूर्ण पाकळ्या करून झाल्या की जवळ घेऊन बंद करायचे आहे आणि एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं आहे। तर इथे रेडी आहे आपला मोदक। आता तळायला घेऊयात। इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि मी 21 मोदक तयार केले आहे। तर थोडे करून तळून घेते आहे। हे मोदक छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे। हे मोदक 10 ते 12 दिवस आरामात राहतात। तर इथे रेडी आहे आपले खुसखुशीत तळणीचे मोदक। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि स्वामीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत।